नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आज आपण बघणार एक नवीन टॉपिक आणि एका अशा विषयावर बोलणार आहोत की जो विषय आज विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा आहे. विषय हा आहे कन्सिस्टन्सी. विषय काय? कन्सिस्टन्सी. व्हॉट इज कन्सिस्टन्सी? कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य म्हणजे काय? या विषयावर आपण आज बोलणार आहोत. मग हे सातत्य कशा प्रकारे असावं? सातत्यामध्ये काय चुका होतात? सातत्य आपण एक्सपेक्ट कसं करतो? वेल एक्सपिरियन्स काय आहे आणि ऍक्च्युअली ते काय आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. स्टार्ट करूया. पहिला पॉइंट आहे सातत्य म्हणजे काय. समजा एखादा झरा आहे किंवा एखादा ओढा आहे, त्यात पाणी वाहत आहे. आपल्या काळात फक्त पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाहतं. त्याचा तुम्ही विचार केला हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांचा, तर त्या ठिकाणी पाणी हे 12 महिने वाहत असतं. कारण की पाणी पाऊस पडतोच आणि शिवाय बर्फही वितळतात, त्यामुळे ते पाणी लगातार वाहत असतं. मग अशाच पाण्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं. असं पाणी आपण पिऊ शकतो. म्हणजे सातत्य आहे. जसं पाण्यामध्ये सातत्य म्हणजे वाहतं पाणी आहे, तेव्हा पिऊ शकतो. त्याच पद्धतीनं अभ्यासातील सातत्य असेल तर आपल्याला यश हमखास मिळू शकते. यश हमखास मिळू शकते. कसं मिळू शकते ते बघूयात. सातत्य म्हणजे काय जाणून घेऊयात. समजा तुम्ही आज डे फर्स्टला आहे, पहिल्या दिवशी आज तुम्ही, आणि पहिल्या दिवशी तुम्ही अभ्यास सुरू केलाय. अभ्यास सुरू केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की आपण केलेला अभ्यास सगळा वाया गेला. काय? आपण केलेला अभ्यास सगळा वाया गेला, आपल्याला काहीच कळलं नाही. ही असती पहिली स्टेप. ऍव्हरेज विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी अभ्यास केल्यानंतर काहीच कळत नाही, किंवा कळतं तर फक्त 100 पैकी 1-2%. ऍव्हरेज म्हणतो मी विद्यार्थी, ऍव्हरेज. आणि टॅलेंटेड जरी असेल तरी त्याला एखादा नवीन पुस्तक घेतलं, नवीन चॅप्टर उघडला आणि तो वाचला तर त्यातला फक्त त्याला 2 ते 3% कळेल. किती पर्सेंटेज? 2 ते 3%. मग जर हे सातत्य आपण वाढवलं, कंटिन्युटी वाढवली, तर ते पर्सेंटेजचं प्रमाण वाढत जाईल. काय होईल? पर्सेंटेजचं प्रमाण वाढत जाईल. मग हे वाढलेलं पर्सेंटेज जे तेच असं तुमचं यश. यश म्हणजे काही नाही. इट इज अ पाथ ऑफ रेग्युलरिटी, सिन्सिअरिटी, कंटिन्युटी अँड पेशन्स डेमॉन्स्ट्रेटेड बाय द सक्सेस. सिम्पली तुम्ही कंटिन्युअस आहात, तुम्हाला व्हॅल्यू आहे. तुम्ही पेशन्स आहात, तुमच्याकडे पेशन्स आहे, व्हॅल्यू आहे. तुम्ही लगातार एक गोष्ट जिद्दीने करतायत, त्याला व्हॅल्यू आहे. कष्ट करतायत, त्याला व्हॅल्यू आहे. मेहनत करतायत, त्याला व्हॅल्यू आहे. बरोबर? जाणून घ्या दुसरी गोष्ट. आता एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. समजा आपण विचार केला की कंटिन्युटी म्हणजेच आपण एक्सपेक्ट करतो, हा आज आपण अभ्यास केला, उद्या आपण अभ्यास केला, आपल्याला नक्की चांगले मार्क पडतील. नाही, असं होत नाही. आपण जे एक्सपेक्ट करतो ते होत नाही. त्यामुळे ह्या पार्ट मध्ये आपल्याला शिकायचंय एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. काय शिकायचंय? एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. म्हणजेच काय? तर आपण जर विचार केला की आपण आज अभ्यास करतोय, आपण आज 2 तास अभ्यास केला. आपण अभ्यासाला बसलो, 2 तास अभ्यास केला, 2 तास रीड केलं, 2 तास रायटिंग केलं आणि क्वेश्चन सोडवायला घेतले. किती पर्सेंटेज जमणार आहे? पूर्वी काही अभ्यास असेल आणि त्यावर जर अभ्यास केला तर नक्कीच जमेल. परंतु जर पूर्वी काही अभ्यास केलाच नसेल आणि पहिल्यांदा आपण बसलोय अभ्यासाला, तर नक्कीच तुम्हाला 0% मिळतील, किंवा लईत लई 100तून 2 एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. मग याचा फायदा काय? आपण लगेच डिप्रेशन मध्ये जाणार, डिमोटिवेशन मध्ये जाणार, दिल टूट गया अशी फिलिंग येईल. पण ते कायमस्वरूपी नाही. एक दिवस ती परिस्थिती चेंज होईल. जर तुम्ही प्रामाणिकपणे विचार केला की अभ्यास कसा करावा, तर अभ्यास कसा करावा हे कोणीही सांगतं, सल्ले कोणी देतं, परंतु प्रत्यक्षात तुम्ही जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचे लिमिटेशन, तुमचे शक्ती तुम्हाला कळणार नाही. मेन गोष्ट म्हणजे अभ्यास करताना काळजीपूर्वक लक्षात द्यायचं म्हणजे रिव्हिजन. मी वारंवार सांगत आलेलो आहे, रिव्हिजनला खूप महत्व आहे.
तर मग आज तुम्ही अभ्यास करताय, आज एक चॅप्टर घेतला, चॅप्टर मधला एक पॉइंट घेतला, एक पॉइंट घेतल्यानंतर तो पॉइंट वाचल्यानंतर त्याची रिव्हिजन केली आणि त्याच पॉइंटचे एमसीक्यू किंवा क्वेश्चन सॉल्व्ह केले तर ते तुम्हाला सॉल्व्ह होतील. बिकॉज तुम्हाला जर कोणी सांगितलं की 10 दिवसाचं जेवण आहे, ते 10 दिवसाचं जेवण तुम्ही एकदाच पचवा, शक्य आहे? तुम्ही उलटी करता जास्त खाल्ल्यानंतर. त्याच पद्धतीने अभ्यासाचं माइंडचं आहे. आपल्या माइंडला फक्त लिमिटेड सोर्सच हवा असतो दिवसामध्ये. अति ओव्हर केलं ते वरतून जाणार, काही उपयोग होणार नाही. मग सातत्य ठेवायचं कसं? सातत्य ठेवायचं लिमिटमध्ये, तुमच्या सवयीमध्ये. तुमच्या अभ्यासाची सवय, जशी एखाद्या चेन स्मोकरला बीडी सिगरेट पिण्याची सवय असते, ती सुटत नाही, तशी अभ्यासाची सवय तुम्ही लावून घ्यायला हवी. त्याच वेळेस तुम्हाला ध्येयाकडे अग्रेसर होता येईल. बरोबर? मग सातत्याचं नेमकं टर्निंग इफेक्ट काय, की सातत्य असल्यामुळं आपल्या काय होतं, बेनिफिट काय आहेत? तर बेनिफिट हे आहेत की सातत्य असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की एक थेंब पाणी आहे, पाण्याचा एक एक थेंब आहे आणि तो लगातार जर एखाद्या खडकावर पडत गेला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 100 दिवस, 200 दिवस, 500 दिवस, 1000 दिवस पडत गेला तर त्या ठिकाणी त्या खडकाला छेद निर्माण होतो किंवा खडक तुटतो. कशामुळे होतंय? कन्सिस्टन्सीमुळं, त्या सातत्यामुळं. त्या सातत्यामध्ये एवढी पॉवर आहे, तेवढंच आपला अभ्यासाचं आहे. विचार करा, आपल्या शरीरामध्ये 10 मिलियन न्यूरॉन्स आहेत, त्यापैकी 5 मिलियन न्यूरॉन्स फक्त एकट्या मेंदूमध्ये आहेत, उरलेले 5 मिलियन न्यूरॉन्स बॉडीमध्ये आहेत. मग हे 5 मिलियन न्यूरॉन्सचं कनेक्शन जर बनवलं आपण, वेल कनेक्शन, तर काय होईल? आपण जिंकू शकतो, आपण यशस्वी होऊ शकतो. जसं आपलं जन्म होण्याच्या अगोदर कितीतरी मिलियन स्पर्मच्या रेसमध्ये एक स्पर्म जिंकला आणि आपण तयार झालो. त्याच पद्धतीने आपण कायम हे लक्षात ठेवायला हवं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. बरोबर? सांगायचा उद्देश हाच, सातत्य ठेवा. सातत्य कसं ठेवायचं हे तुम्हाला एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय कळणार नाही. हे थोतांड नाही, हे काही सांगण्याचा भाग नाही, हा एक्सपिरियन्स करण्याचा भाग आहे. आजपर्यंत मला देखील सातत्य म्हणजे काय, याची डेफिनेशन काय, हे सांगायचं कसं हे उमगलं नाही. तुम्हाला उमगायचं असेल तर तुम्हाला डे 1 पासून तर डे 100 पर्यंत, डे 100 पासून तर डे 300 पर्यंत सातत्यानेच तुम्हाला विचार करावा लागेल. सातत्याने तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, अपार कष्ट घ्यावे लागतील, अपार जिद्द आणि चिकाटी डेव्हलप करावी लागेल. त्याच वेळेस तुम्हाला यश भेटेल. मग ते यश स्पर्धेतील असो किंवा ते यश परीक्षेतील असो, तुम्हाला ते भेटल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.